धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कोकण हा शब्दप्रयोग केला किंवा पर्यायाने कोकण किनारपट्टी असा शब्दप्रयोग केला ना की डोळ्यासमोर लगेचच उभं राहतो तो त्या कोकण किनारपट्टीला लाभलेला निळाशार असा अथांग समुद्र आणि मग त्या समुद्राच्या अनुषंगाने एकूणच कोकण पर्यटन. मग त्याच्यामध्ये नारळाची झाडं आली, माड आला, ताड आला, त्याच्यानंतर अगदी सुपारी आली, प्रचंड प्रमाणामध्ये मासे आले. हे सगळं होत असताना कोकणचं पर्यटन ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भर घातली ती कोकणच्या लोकसंस्कृतीमध्ये, म्हणजे अगदी थेट आपण दशावतारापर्यंत जाऊन पोहोचतो. कोकणचं संत वाङ्मय हे सगळं कोकणला आकर्षित करत असतं. ही कोकणची आपल्याविषयी असलेली एक बेसिक अगदी जनरल माहिती असते. पण कोकणामध्ये हल्ली अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंदनाची लागवड होते. असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडेल. म्हणजे मला सुद्धा जेव्हा मी ते सुरुवातीला ऐकलं तेव्हा मलाही तसाच प्रश्न पडला होता. पण हो, हे खरं आहे. कोकणामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंदनाची लागवड होते. कशी लागवड होते, कोण करते, याच विषयी आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे. विषय आहे कोकणातील लाल मातीमध्ये चंदन लागवड. आणि चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रकाश रामचंद्र पवार. ते स्वतः MSc आहे ॲग्रिकल्चर, शास्त्रज्ञ आहेत, कृषी वनिकी प्रकल्प मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून आलेत. सर नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत. ह्या कोकणचा चंदनाशी किंवा चंदनाच्या लागवडीशी थेट संबंध काय आहे याच्यावरती आधारित माझा पहिला प्रश्न आहे. कोकणामध्ये चंदनाची लागवड, एक तर कोकणात चंदन लागतं कसं, आणि दुसरं असं की ही लागवड जी आहे ही यशस्वी होतीये का? कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे. पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमीन आहेत आणि तापमान आहे 24 ते 30 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आणि पर्जन्यमान साधारण आहे 3004 मिलीमीटर. म्हणजे जे चंदनाला आवश्यक आहे असे तापमान आहे आणि त्याच्यामुळे चंदनामध्ये चांगली वाढ, कोकणामध्ये चंदनाची चांगली वाढ होऊ शकते. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये नैसर्गिक जो आपण भाग म्हणतो की त्याच्यामध्ये हवामान, पाणी ह्या दोन्ही गोष्टी, तापमान, या दोन्ही तिन्हीच्या मुबलक गोष्टी आहेत त्या चंदनाला जे आवश्यक आहे ते आपल्या कोकणात तापमान आहे आणि कोकणामध्ये त्याच्यामुळे चंदन लागवड अगदी चांगल्या प्रकारे होते. हो, आणि पाणी तुम्ही म्हणालात. हो, पाणी पाणी म्हणजे योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन, हे महत्वाचं. नुसतंच पाणी पडतं नाही तर पाण्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे, निचरा झाला पाहिजे. हरकत नाही. आता मला सांगा की चंदनाचं महत्व, खरं तर हा अत्यंत बाळबोध प्रश्न आहे, पण आपण समजून घेऊया, म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून ते कसं महत्व आहे हे समजून घेऊया. चंदनाचं महत्व आणि त्याची मूळ ओळख काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चंदन हे बहुपयोगी झाड आहे. याचा उपयोग औषधे, सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्य इत्यादी करण्यावर होतो. आता औषध म्हणाल तर दाहनाशक, हृदयविकार, विषनाशक इत्यादीवरती ह्या चंदनाच्या खोडाचा बहुउपयोग होतो. बरोबर. पण हे झालं म्हणजे चंदनाचं. आता ह्याची ओळख काय, म्हणजे ओळखीकडे वळूया आपण. ह्याची नेमकी ओळख काय आहे? ओळख म्हटलं तर हे चंदनाचं झाड आहे हे सॅन्टेलेसी फॅमिलीमधील आहे. कसल्या? सॅन्टेलेसी फॅमिली. बरं, मग हे थोडं जरा विस्तृत स्वरूपात. आणि त्याचं शास्त्रीय नाव आहे सॅन्टेलम अल्बम. बरं. पण हे काय, म्हणजे कशा प्रकारचं आहे? हे मूळ इथेच जन्माला आलं की बाहेरून आलं, कसं काय सांगाल त्याच्याबद्दल? आपल्याला माहिती आहे की म्हैसूर हे चंदनाचं आगार आहे ना, प्रश्न. त्यामुळे याचा बेस आहे म्हैसूर. बरोबर. कारण कसं आहे की कर्नाटक राज्याची जी ओळख आहे ती मुळात त्या चंदनाचा एक त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. तो आता ती कोकणाकडे येते, त्यामुळे आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. मला सांगा, भारतामध्ये कोणत्या राज्यात याची खूप मोठ्या प्रमाणात, त्यातलं एक केरळ, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यामध्ये चंदनाची भरपूर लागवड आपल्याला बघायला मिळते.
मग गुजरात पण एक गुजरात पण आहे, माहितीमध्ये आहे, थोडीशी आहे. अधिक मला सांगा की ह्याच्यामध्ये म्हणजे मी असं ऐकलंय की ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तर हे चंदनाचं जे झाड आहे हे नेमकं कोणत्या वर्गामध्ये मोडतं? हा सर, आता मगाशी मी सांगितलं की चंदनाचं झाड हे सॅन्टेलस फॅमिलीमध्ये आहे. ह्याचं शास्त्रीय नाव आहे सॅन्टॅलम अल्बम आणि हे चंदनाचं झाड आहे शेड्यूल ट्री मध्ये मोडतं. शेड्यूल ट्री म्हणजे अनुसूचित वृक्ष. बर 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 अनुसूचित वृक्ष म्हणजे वृक्षांमध्ये पण असे अनुसूचित प्रकार आहेत शेड्यूल का? ट्री ह्या याच्याकडे मोडतं. म्हणजे काय असतं नेमकं, काय फरक आहे? अनुसूचित वृक्ष म्हणजे महाराष्ट्र झाडे तोडणी अधिनियम 1964 नुसार हा. तुम्हाला जर झाडाची तोडणी आणि वाहतूक जर करायची असेल हा. तर तुम्हाला महसूल खातं आणि वन विभाग बरोबर. यांची परवानगी घेणे अत्यंत गरजेचं आहे. बर आणि ती जर तुम्हाला परवानगी पाहिजे असेल हा. तर आपल्याला त्या चंदनाच्या लागवडीची आपल्या जमिनीच्या 7/12 नोंद करणं फार गरजेचं आहे. जर तुमची 7/12 जर नोंदणी नसेल चंदनाच्या लागवडीची तर तुम्हाला तोडणी आणि वाहतुकीला परवानगी मिळत नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या 7/12 चंदन असलं पाहिजे. हा, म्हणजे होय, सर. म्हणजे एक वेळ मला असं वाटतं की आता कोकणचाच जर विचार करायचा झाला तर मला माहिती नाही आपल्यापैकी किती लोकांच्या 7/12 नारळाचं झाड आहे किंवा सुपारीचं झाड आहे. असं असतं का? नारळ सुपारी नाही, पण काही असावं झाडं लागतं अशी आहेत सर, साग म्हणा, ऐन म्हणा, खैर, हे शेड्यूल ट्री ह्या वर्गामध्ये मोडतात. म्हणजे अनुसूचित हा, तुम्हाला ती जर झाडं तोडायची असतील किंवा वाहतूक करायची असेल हा. तर तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला परवाना पाहिजे. अच्छा. मग तो परवाना तुम्हाला महसूल खातं आणि वन विभागाकडे वन विभागाकडे पाहिजे. म्हणून आणि त्याची मग नोंद- परवाना मिळण्यासाठी तुम्हाला कागदपत्र पाहिजेत. याचा अर्थ की बरोबर, तुमची नोंद बरोबर. ही त्या 7/12 झाली पाहिजे. अच्छा, म्हणून ती 7/12 झाली हा, पाहिजे. सर, म्हणजे हा. त्याला एक अधिकृत हा, तुम्हाला म्हणजे एक सर्टिफाईड म्हणजे आपण आपण जेव्हा ऍप्लिकेशन करतो तेव्हा आपण आपल्या 7/12 नोंदचा एक दाखला आपण घ्यायचा हा. आणि तो आपल्या अर्जासमोर जोडायचा की आपल्याला त्या विभागाकडून आपल्याला तोडणी आणि वाहतुकीला परवानगी मिळते. म्हणजे त्या हा, तो मुळे मिळते. अन्यथा ती- महाराष्ट्र अधिनियम आहे सर. अधिनियम आहे तो. हा, असं 1964 महाराष्ट्र झालेला. शासनाने केलेला हा कायदा आहे. हो, हो. अन्यथा तो गुन्हा असं गुन्हा धरला आहे जातो. असं. अर्थातच आपण याची जरूर नोंद घ्या. अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे की जर तुमच्याकडे चंदनाचं लागवड होत असेल, चंदनाच्या झाडाची लागवड होत असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ही नोंद असणं हे गरजेचं आहे. सर्टिफाईड असणं याला असं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे की चंदनाची रोपं जी आहेत ती रोपं कशी तयार करता येतात? हा, चंदनाची सर रोपं आहेत ही आपल्या बियापासून तयार करता येतात. बरं, म्हणजे कसं? बी साधारणतः आपण बी आणल्यानंतर ते 12 तास कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. अच्छा. त्यानंतर त्याच्यावरती जी काळी साल असते ती काढायची आणि ते बियाणं आपण स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं. बरं तर धुवून घेतल्यानंतर आपण ते बियाणं गादी वाफ्यावर किंवा पिशवीमध्ये आपण पेरू शकतो. बरं आणि ते पेरल्यानंतर आपल्याला त्याला 3 ते 4 दिवसाच्या फरकाने पाणी देणे फार गरजेचं आहे. बरं बरं साधारणतः 40 ते 45 दिवस झाल्यानंतर त्या बियाण्याची उगवण होते आणि साधारणतः एक 8 ते 10 इंचाचं रोप झाल्यानंतर आपल्याला ते पिशवीमध्ये परत ट्रान्सप्लांट करावं लागतं. गादी वापर पेरायचं. हो. गादी वापर पेरल्यानंतर 45 दिवसांनी आपण ते रोप तयार होतं. हा. ते रोप साधारणतः एक 10 इंच किंवा 12 इंच झाल्यानंतर आपण ते गादी वापरनं रोप काढून ते आपण पिशवीमध्ये ट्रान्सप्लांट करायचं. अच्छा. हा, आणि जेव्हा आपण पिशवीमध्ये ट्रान्सप्लांट करतो, पुनर्लागवड करतो, त्यावेळेला आपण त्या पिशवीमध्ये 2 ते 3 एक तुरीच्या बिया पेरायच्या. काय त्यांनी काय फरक पडतो? चंदन हे अनुष्ठा परोपयोगी झाड आहे. ह्याला दुसऱ्या झाडाच्या सहवासाची गरज असते आणि पहिली 4 ते 5 वर्ष चंदन हे झाड आपलं अन्नद्रव्य तयार करत नाही. हे दुसऱ्या झाडाच्या मुळावरती जगतं किंवा वाढतं असं हा, म्हणतात. अरे जगतं वा. आणि त्याच्यापासून बरं. अन्नद्रव्य घेतं आणि मग 4 ते 5 वर्षानंतर हे आपलं अन्नद्रव्य आपण स्वतः घेणं सुरू म्हणजे करतो. त्याला चंदनाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला हा. एक 4 ते 5 वर्षाचा जातं. कालावधी लागतो. हा. तोपर्यंत ते झाड दुसऱ्याच्या सावलीमध्ये दुसऱ्याच्या वाढत मुळावरती मुळापासून ते अन्नद्रव्य असतं. घेतं. अच्छा. मला आता सांगा, तुम्ही रोपांचा उल्लेख केला की त्या बिया वगैरे आपण आणतो. आता ही रोपं मिळतात कुठे हो? कारण कसं आहे की मुळात कसं आहे की आता जे नवीन जन आहे, नवीन प्रयोग म्हणून जर समजा हा करायचा झाला की मी माझंच गृहीत धरतो. मला आता सांगा, तुम्ही रोपांचा उल्लेख केला की त्या बिया वगैरे आपण आणतो. आता ही रोपं मिळतात कुठे हो? कारण कसं आहे की मुळात कसं आहे की आता जे नवीन जन आहे, नवीन प्रयोग म्हणून जर समजा हा करायचा झाला की मी माझंच गृहीत धरतो. मलाच जर चंदनाची लागवड करायची असेल तर मी हे रोप आणायचं कुठून? पहिलं की ह्या बिया आणायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची इकॉनॉमी, याचं अर्थकारण. ह्या कशा मिळतात? किती रुपयाला मिळतात? कुठे मिळतात? तर हे बियाणं विक्रमगड ठाण्यामधून आम्ही आणतो. अच्छा, ठाण्याच्या हा, ते तिथे विक्रमगडमध्ये. 200 रुपये किलो हे बियाणं मिळतं. आता हे आणलं मी रोप, आणल्यानंतर ह्याच्या संदर्भामध्ये मला समुपदेशन करण्यासाठी विद्यापीठातनं काही मला मदत मिळू शकते का? तुम्ही जाऊन सांगता का हे कसं लावायचं, काय लावायचं? हो सर, कोणीही आमच्याकडे आलं तर आम्ही त्यांना सगळी माहिती आम्ही सांगतो. मी विद्यापीठाकडून हो, तुम्ही सगळं. माहिती म्हणजे करून आमचं कृषी वंदिकी प्रकल्प आहे वाकवली ते कार्यरत. या कार्यालय आमच्या प्रकल्पामध्ये आम्ही चंदनाची लागवड केलेली आहे. हा.
आणि ते शेतकरी येऊन व्हिजिट करतात हां. आणि आम्हाला प्रश्न विचारतात ते, मग आम्ही त्यांची उत्तर देतो त्यांना आम्ही. देता. हो. समजा एखादा शेतकऱ्याचं तेवढ्याने समाधान नाही झालं की बाबा मला कृषी विद्यापीठात जाऊन मी विचारले प्रश्न, तुम्हाला तुम्ही उत्तरं दिली, पण माझं समाधान नाही झालं, तर शक्य असेल तर मी जवळच राहतो, या तुम्ही, तर तुम्ही जाता का? होय सर. जाऊन होय क्या सर. बात आहे, फार छान. म्हणजे मला वाटतं ही एक खूप छान उपलब्धता आहे विद्यापीठाची. आणि सर आमच्या जे प्रकल्प आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता आमची लागवड बघून त्यांना लागवड करण्यासाठी सुरू केलेलं आहे. वा, फार छान, फार छान. म्हणजे याच्यावरती आधारित माझा पुढचा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. काय माहितीये का, आता हे रोप बाजारातनं विकत घेऊन आपण आणलं, लावलं. आता मलाच रोप तयार करायचं आहे, तर काय करायचं? मलाच रोपांना जन्माला घालायचं आहे, मला जर रोपांची लागवड करायची असेल तर काय करायचं? हा सर, बियाणं आपण आणायचं, साधारणतः 12 तास ते कोमट पाण्यामध्ये भिजवायचं. त्याच्यावरती काळे टर्फल असते, ते टर्फल ते निघतं. ते टर्फल काढल्यानंतर ते बियाणं स्वच्छ पाण्यात धुवायचं. अच्छा. आणि डायरेक्ट आपण ते गादी आपण पेरू शकतो किंवा आपण डायरेक्ट पिशवीमध्ये पेरू शकतो. तुम्ही मगाशी असा एक उल्लेख केला, तुरीच्या डाळीचा तुम्ही उल्लेख केला. तर मला सांगा की ही तुरीच्या बियांची लागवड का करायची? हे चंदन हे परोपयोगी झाड आहे. हे दुसऱ्याच्या मुळावरती मुळापासून अन्नद्रव्य घेतं आणि थोडंसं त्याला दुसऱ्या झाडांची गरज असते शेजारी आपल्या, म्हणून आपण तुरी लागवड करायची. अच्छा, म्हणून तुरीचा. पण समजा तुरीला ऑप्शन असं बघितलं, तूर, मूग आहे, उडीद आहे, तूर, उडीद, मूग आहे. आपण सर मँजम पण लावू शकतो शेजारी त्याच्या 2 फुटावरती. अच्छा. हा, सूर लावू शकतो. अच्छा. आधी आपण चंदनाची लागवड कशी करू बघूया, सांगा मला. हा, चंदनाची लागवड आपण 5 बाय 5 मीटर करायची. बरं. आणि त्यानंतर त्या 5 बाय 5 मीटर केल्यानंतर साधारणतः मे महिन्यामध्ये आपण 1 बाय 1 बाय 1 फुटाचे खड्डे मारायचे. त्या खड्ड्यामध्ये साधारणतः 3 ते 4 किलो चांगले कुजले शेणखत मिक्स करून ते खड्डे भरून घ्यायचे. बरं. आणि साधारणतः पाऊस सुरू झाल्यानंतर जून महिन्यामध्ये आपण त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये साधारणतः एक 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून आपण चंदनाची लागवड करायची. अच्छा. त्याला काटे सपोर्ट द्यायचा आणि त्या बुंद्यापासून 4 दिशांना आपण एक साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतरावरती 2 ते 3 तुरीच्या बिया टाकायच्या. बरं. हां. इथे या पिकासाठी, चंदनासाठी पाण्याचं नियोजन कसं करायचं? सर, या पिकाला पाण्याची फार आवश्यकता आहे. साधारणपणे आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपण त्याला पाणी देऊ शकतो. चंदनाला ठिबक सिंचनाचा वापर केला तरी चालेल. हिवाळ्यामध्ये आपण साधारणतः त्याला 1 ते 2 वेळा आठवड्यामध्ये पाणी द्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 वेळा आपण त्याला पाणी द्यायचं. अच्छा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याला साधारणतः प्रत्येक म्हणजे चंदनाला प्रत्येक वेळेला 8 ते 10 लिटर पाण्याची गरज असते आणि हे आपण पाणी आपण त्याला ठिबक सिंचनाला देऊ शकतो. अच्छा, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही म्हणाला 4 ते 5 पाण्याची गरज आहे. हिवाळ्यामध्ये थोडंसं प्रमाण त्याचं कमी आहे. बरोबर. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला पुढचं सगळं नियोजन करायला पाहिजे पाण्याचं. हे झालं पाण्याचं. आता पुढे जाऊया की ह्या वनस्पतीवरती कोणत्या कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कारण कसं आहे की इतकं सगळं जरी असेल तरी सुद्धा रोग लागण्याची शक्यता असते, कीड लागण्याची शक्यता असते. तर त्यामुळे असं कोणता रोग आहे, कोणती कीड याला लागू शकते? प्रामुख्याने दमट हवामानामध्ये ह्या चंदनाला खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडकिडा हा काय करतो तर जमिनीपासून साधारणतः एक 7 ते 8 इंच वरती त्या खोडाला वाटण्यावर होल पाडतो. आणि त्या वाटण्याचा एवढं होल पाडल्यानंतर तो आतमध्ये एंट्री करतो आणि त्या झाडातला आतील तो गोड गाभा आहे तो खातो. अरे हा, तो खाल्यानंतर तो काय करतो की त्याची विष्ठा आहे त्या छिद्रामागे बाहेर टाकतो आणि ती विष्ठा साधारणतः तपकिरी रंगाची असते आणि आपण हे खातो ना चुरमुरे, त्या चुरमुऱ्याच्या आकाराची असते. ज्यावेळेला आपण चंदनाच्या बुंद्यामध्ये बघितलं की चुरमुऱ्याचं कधी आपल्याला दिसतंय की तेव्हा समजायचं आपण की ह्याला खोडकिडा लागलेला आहे. याला खोडकिडा लागलेला आहे. म्हणजे हे एक आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही की त्या झाडाच्या आजूबाजूला असा एखादा द्रव पदार्थ आपल्याला जर दिसला तर लगेच समजायचं की याला खोडकिडा लागलेला आहे. बरं, आणखीन कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो? आणखी याच्यावरती हा एक खोडकिडा झाला. आणखीन कोणता प्रादुर्भाव? कॅन्कर नावाचा डिसीज पडतो याच्यावर. काय? कॅन्कर. बरं. पानावरती काय होतं, एक पांढरी पावडर तयार होते आणि ती पावडर त्या पानातला रस खाते आणि कालांतराने 8 ते 10 दिवसानंतर त्या पानं काळी पडून गळून पडतात आणि संपूर्ण झाड मरतं. अरे अरे. चंदनाला जर पाणी जास्त झालं, प्रमाण जास्त झालं तर मूळ कुजव्या हा रोग पडतो. मूळ कुजव्या काय होतं, पाणी जास्त झाल्यामुळे मुळावरील साल असते ती कुजते. चंदनाला जर पाणी जास्त झालं, प्रमाण जास्त झालं तर मूळ कुजव्या हा रोग पडतो. मूळ कुजव्या काय होतं, पाणी जास्त झाल्यामुळे मुळावरील साल असते ती कुजते आणि कालांतराने झाड मरतं. ते आपल्याला जर ते होल दिसलं तर आपण काय करायचं, क्लोरोगार्ड औषध आहे हे इंजेक्शनामध्ये 4 ते 5 ml घेऊन त्या छिद्रामधून आत सोडायचं
आज सोडल्यानंतर ते जे छिद्र आहे ते आपण पीओपी असेल तर, नाहीतर अगदी ओली माती करून सुद्धा ते ओल्या मातीने आपण ते छिद्र बुजवून घ्यायचं. अच्छा. आणि ती खाली ती पडली विष्ठा आहे त्याची ती आपण विल्हेवाट लावायची. अच्छा. समजा दुसऱ्या दिवशी परत आपल्या जर ती विष्ठा दिसून आली, याचा अर्थ खोडकिडा जिवंत आहे. मग आपण परत ती प्रक्रिया करायची इंजेक्शनाची, आणि अशी 1 ते 2 वेळा केल्यानंतर हा खोडकिडा आपल्या नियंत्रणात येऊ शकतो. पण हाच एक पर्याय आहे का? हा एकच पर्याय आहे क्लोरोगार्ड. पण मग त्याच्यातही मला असं वाटतं पीओपी पेक्षा माती ही अधिक चांगली आपल्याला इझिली अवेलेबल होते झाडाच्या बुंद्यामध्ये. बरोबर. आपण त्याला पाणी देणं सुरू असतं, लगेच माती मिक्स करायची, ओली करायची आणि ते होल बुजवून घ्यायचं. पण हे झालं खोडकिड्याबद्दल. दुसरं तुम्ही कॅन्सर डिसीज वरती टिल्थ हे औषध आहे. 1 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची संपूर्ण झाडावर फवारणी करायची. बरं. हां. आणि साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या फरकाने 3 ते 4 फवारणी घेतल्यानंतर आपला हा खोडकिडा नियंत्रण येऊ शकतो. आपल्याला सॉरी कॅन्सर डिसीज तो नियंत्रणामध्ये येऊ शकतो निश्चितच. आणि तिसरं तर अर्थातच पाण्याशी संबंधित होतं की पाण्याचं जर उत्तम नियोजन केलं तर फरक पडेल. चंदनाच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेता येतं का? हो सर. कसं? आता आपण चंदनाच्या तोडणीचा कालावधी लक्षात घेतला, आपण जर घेतला तर साधारणतः 15 वर्षानंतर आपल्या ते उत्पन्न चालू होणार आहे त्या झाडाचं. मग 15 वर्षांमध्ये जर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं आणि त्याचं उत्पन्न आपलं लवकर सुरू झालं, तर ह्यासाठी आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी दापोली येथे आम्ही चंदनामध्ये काही आंतरपीक घेतलेले आहेत. एक फणस आहे, पेरू आहे, आवळा आहे, जांभूळ आहे, करवंद आहे आणि कोकम आहे. बरं. तर चंदनात तोडणी आपण बघितलाच कालावधी साधारणतः 15 वर्ष आहे. आणि आंतरपीक घेतलं आपण तर साधारणतः सर 1 ते 2 वर्षानंतर आपल्याला उत्पन्न चालू होतं. बरोबर. साधारणतः एक पेरू आणि करवंदापासून 2 वर्षानंतर आपलं उत्पन्न चालू होतं. बरोबर. आणि साधारणतः एका पेरूच्या झाडापासून 2 वर्षानंतर आपल्याला 1 ते 1.5 किलो पेरू मिळतात. आणि करवंद साधारणतः आपल्याला 100 ते 150 ग्रॅम एवढी करवंद मिळतात आपल्याला. इतकी. आणि ते केवळ 1.5-2 वर्षाच्या 1.5-2 वर्षाच्या फरकाने. आणि प्रथम तूर लावलेली आहे, म्हणजे तुरीचं उत्पन्न आपल्या हेक्टरी आपण पहिल्या वर्षापासून 40 ते 50 किलो घेऊ शकतो. अगदी. म्हणून आपण तुरीचा आणखी उल्लेख केला, याचं कारण तेच आहे की पहिल्या वर्षापासून आपल्याला उत्पन्न सुरू झालं. बरोबर. त्याला तुरीला ऑप्शन तुम्ही खरं सर चंदनाचं लागवडीचं हे क्षेत्र आहे 2 बाय 2 मीटर किंवा 3 बाय 3 मीटर. पण आपण 5 बाय 5 मीटर का घेतलेलं आहे, तर तोडणी कालावधीच्या अगोदर शेतकरी बंधूंना आपल्याला उत्पन्न सुरू व्हावं, हा त्याचा मागचा हेतू आहे. अच्छा. आणि आम्ही आता असं प्रयोग केलेला आहे की चंदनामध्ये कोणतं आंतरपीक घेतलं तर आपल्या शेतकरी बंधूंना जास्त उत्पन्न मिळेल, ह्याच्याबद्दल आमचे संशोधन चालू आहे. अच्छा. त्याविषयी संशोधन चालू आहे. आता मला सांगा की ह्या चंदनाच्या झाडाला खताचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? खताचं व्यवस्थापन खत काय वापरता? सर त्याच्या वाढीनुसार आपण त्याला खत द्यायचंय. बरं. पहिल्या वर्षी जर आपण दिलं सुपला दिलं तर एक 50-60 ग्रॅम सुपला द्यायचं. आणि त्याच्या वाढीनंतर आणि त्याची उंची बघून आपण त्याला सेकंड इयरला आपण त्याला खत प्रमाण वाढवायचं आहे. अच्छा. तेवढं पुरेसं आहे? हो, पुरेसं आहे तेवढं. अच्छा. मला वाटतं काही तिथे नैसर्गिक खत वगैरे असं असेल त्याचा काही आपल्याला वापर करता येतो का? सहसा नाहीच करतायत माझ्या मते. बरं, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे की चंदनाचं झाड तोडणी योग्य झालं आहे हे कसं काय ओळखायचं? कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का, इतकं सगळं आपण केलं आणि त्या झाडांनी ग्रोथ घेतलं, वाढलं झाड, आता तोडणी करायची वेळ आली, तर आता ही योग्य वेळ तोडणी करायची, हे कसं ओळखायचं? चंदनाच्या गाभ्याच्या लाकूड निर्मितीवर तिथं आपली तोडणी अवलंबून असते. साधारणतः 15 वर्षांनी एक 15 ते 20 फूट झाड झाल्यानंतर आपण त्याची तोडणी करायची आहे. आणि त्याचं लाकूड हे पांढरं असतं आणि गंधरहित असतं. अच्छा. हां. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 0.5 ते 0.8% ते तेलाचं प्रमाण असतं. बरं. हां. हे झाल्यानंतर आपण त्याच्यात हे आपल्याला समजावं की आपण हे झाड आता तोडणी योग्य आहे. अच्छा. आणखीन काय त्याच्या बाबी आहेत का महत्वाच्या की हे आता तोडणी करून हे विक्रीला पाठवता येतं आपल्याला, असं काही करता येतं का? म्हणजे शासनाकडून काही असे सूचना देण्यात आलेल्या आहेत? नाही, शासनाकडून. कारण हा एक्सक्लुझिव्ह आहे, कारण हे इतर झाडांप्रमाणे नाही, हे चंदनाचं झाड आहे. त्यामुळे याला अशा मगाशी जसं म्हटलं तसं की अगदी 7-12 सुद्धा चंदनाच्या झाडाची नोंद असली पाहिजे, तसं ही तोडणी करण्यासाठी शासनाच्या काही परवानग्या घ्याव्या लागतात का? हां. आपल्याला जर 7-12 एंट्री असेल, आपली नोंद असेल, तर आपण वन विभाग किंवा महसूल खात्याकडे आपण तोडण्याची परवानगी आपण अर्ज करू शकतो. अच्छा. हां. त्यांचा अर्ज घेऊन मगच तुम्हाला तोडणी? होय, आपल्याला परवानगी असेल तर आपण ती तोडणी करायची आणि वाहतूक करायची. बरं. ठीक आहे सर, मला सांगा की चंदनाच्या एका झाडापासून साधारण किती उत्पन्न मिळतं? साधारणतः 15 वर्षानंतर एका चंदन झाडापासून साधारणतः 40 ते 50 किलो उत्पन्न मिळतं. आता त्याचा बाजारभाव आहे 5 ते 6 हजार प्रति किलो.
5 ते 6 हजार प्रति किलो. किलो ऐकताय ना आपण 5 ते 6 हजार प्रति किलो हा भाव आहे आता सध्या बाजारभाव. सर आपण आलात कार्यक्रमात सहभागी झालात, महत्वपूर्ण माहिती दिली आणि हा संपूर्ण परिसर सुगंधित करून टाकलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार.